Hello, dear my friends. So today we are going to learn very interesting and inspirational lesson, and our lesson name is Two Fables. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा टू फेबल्स हा धडा बघणार आहोत. अँड दिस लेसन हॅज अडॅप्टेड फ्रॉम टू द इसाप फेबल्स. Okay, so let's see some brief information about the lesson. A fable is a very short story, usually with animal characters or even inanimate things that speak. सो गाईज ही जी काय कथा आहे ही एक शॉर्ट स्टोरी आहे, युजली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स. ह्या ज्या काही कथा असतात ह्या शॉर्ट स्टोरी असतात आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दल किंवा इवन इनॅनिमेट थिंग्स म्हणजेच काय तर अगदी निर्जीव गोष्टींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला असतो. अ फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज ऑर अ मोरल. आणि ह्या ज्या कथा असतात ह्या कथा नेहमीच एखाद्या चांगल्या गोष्टीद्वारेच म्हणजेच काय तर याच्यामध्ये एखादा चांगला मेसेज दडलेला असतो किंवा एखादं चांगलं मोरल नैतिक मूल्य दडलेलं असतं. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड. आणि ह्या गोष्टी आपल्याला जगाचा मार्ग शिकवत असतात. हाऊ वन शूड बिहेव इन सोसायटी. म्हणजेच की काय ह्या सोसायटीमध्ये लोक कशा पद्धतीने वागतात हे आपल्याला ह्या गोष्टी सांगतात. दीज टू फेबल्स कम फ्रॉम इसाप द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. आणि ह्या ज्या काही दोन कथा आहेत ह्या इसापच्या स्टोरी टेलर जो काय ग्रीक स्टोरी टेलर आहे त्याच्या पुस्तकामधून घेतलेल्या आहेत. हिज स्टोरीज वर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स. आणि त्याच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याने पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत. कशाबद्दल सांगितलेल्या आहेत तर अनेक देशांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत. देन हिअर द स्टोरी ऑफ द टाउन माऊस अँड कंट्री माऊस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल. आणि इथे द स्टोरी ऑफ द टाउन माऊस जो का टाउन माऊस आहे शहरातील उंदीर आणि ग्रामीण भागातील उंदीर यांच्याबद्दल ही कथा इंग्लिश शैलीमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे. म्हणजे अगोदर ही एखाद्या वेगळ्या भाषेत असेल आणि आता पुन्हा इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा ही जी का कथा आहे ही आपल्याला सांगितलेली आहे. सो लेट्स सी दिस टॉपिक्स, बट बिफोर दॅट इफ यू आर न्यू हिअर ऑन आवर यूट्यूब चॅनल then please subscribe to our YouTube channel, and if you like to this video then please share comments to this video. Okay, so let's see. Okay, so let's see. First fable is the two friends and the bear. So bear means what? Bear म्हणजेच काय अस्वल. Okay, so two friends were traveling together through a wood. दोन असे मित्र होते जे की जंगलामधून प्रवास करत होते. अँड व्हेन सडनली दे केम अक्रॉस अ बियर. आणि अचानक काय झालं की एक बियर जो का अस्वल होता तो त्यांच्या मध्ये आला. तो अस्वल त्यांना भेटला. टुगेदर म्हणजेच एकत्र. अँड वूड मीन्स जंगल. जंगलामधून ते प्रवास करत असताना एक अस्वल त्यांना भेटले. देन द बियर सॉ द ट्रॅव्हलर्स अँड रस्ट आउट अपॉन देम. आणि त्या बियरने त्यांना बघितलं, त्या ट्रॅव्हलर्सला बघितलं. अँड रस्ट आउट अपॉन देम. रस्ट म्हणजेच काय तर त्यांच्या अंगावरती ते धावून आलं, त्यांच्यावरती ते धावून आलं. देन वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. आणि त्यांच्यामधला एक असा प्रवासी होता जो काय पटकन त्या शेजारील जे काही झाड होते त्या झाडावरती चढला. त्या दोघा मित्रांमधला एक मित्र त्या झाडावरती चढला. देन विदाऊट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री. आणि काय झालं की विदाऊट वेटिंग फॉर हिज फ्रेंड त्याच्या मित्राची वाट न बघता ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ नियर बाय ट्री. जवळच असलेल्या झाडाच्या फांदीला त्याने पकडलं. अँड हाईड हिमसेल्फ अमॉंग द लिव्ज. आणि तो त्या पानांमध्ये लपला. देन द ऑदर डिडंट नो व्हॉट टू डू. पण जो काय दुसरा होता त्याला काय करावे काहीच कळत नव्हतं. ही हॅड हिअर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. आणि
तेवढ्यात काय झालं, ही हॅड हिअर्ड म्हणजेच त्याने एक आवाज ऐकला की बियर्स डोंट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. त्याने एक आवाज ऐकलेला होता की जे काही अस्वल असतं ते अस्वल मेलेल्या प्राण्यांना त्रास देत नाही असं त्याने कुठेतरी ऐकलेलं होतं. सो ही थ्रीव हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. आणि म्हणून त्याने काय केलं की त्याने स्वतःला जमिनीवरती पाडून घेतलं आणि त्याचा जो काही चेहरा होता तो धुळेने त्याने डस्टने माखवला. देन द बियर कमिंग अप टू हिम put its muzzle close to his ear and sniffed and sniffed. आणि त्याच्यानंतर काय झालं की द बियर कमिंग अप टू हिम, जो काही बियर होता अस्वल होता तो त्याच्या जवळ आला. पुट इट्स मझल क्लोज टू हिज इयर, आणि त्याच्याजवळ येऊन त्याच्या कानाला तो तोंड लावू लागला. त्याने त्याच्या कानाला तोंड लावले. अँड स्निफ्ड अँड स्निफ्ड, आणि तो सतत काय करत होता, त्याचा वास घेत होता. त्या जो खाली पडलेला जो मित्र होता त्याचा तो वास घेत होता. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड, पण जो काय माणूस होता तो खाली शांतपणे पडलेला होता. अँड डिडंट इवन ब्रीथ, आणि तो श्वाससुद्धा घेत नव्हता. ॲट लास्ट विथ अ ग्राउल इट शूक इट्स हेड अँड स्लाउच्ड ऑफ. आणि झालं काय शेवटी की तो गुरगुरत त्याने डोळे आपले हलवले आणि तो खाली पडला. देन द येलो फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड अँड लाफिंग सेड. आणि मग जो काही झाडावरचा त्याचा जो मित्र होता तो त्याच्याजवळ आला आणि त्याला बघून म्हणाला, त्याला बघून हसला. अँड लाफिंग, हसू लागला. सेड, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रुइन विस्पर्ड टू यू. तो त्याला म्हणतो की मास्टर ब्रुइनने तुला काय सांगितलं, तुझ्या कानामध्ये तो काय कुजबुजला. ब्रुइन मीन्स ही एक अस्वलाची म्हणजेच लहान मुलांच्या गोष्टीतील जे काय अस्वल असतं त्याची एक जात आहे, छोटा अस्वल. मास्टर ब्रुइन. देन ही टोल्ड मी सेड अदर, आणि जो काय खाली पडलेला जो मित्र होता तो त्याला म्हणतो की तो अस्वल मला असं म्हणाला की नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट यू ॲट अ पिंच. अशा मित्रांवर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला काय करेल, क्षणार्धात सोडून जाईल. So moral of the story is trust always on the truth, friends. Thank you so much. Okay, and now we are going to learn next fable, and our next fable name is The Town Mouse and the Country Mouse. एक शहरातील उंदीर आहे आणि एक गावाकडील उंदीर आहे यांची कथा आहे. सो लेट्स सी. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. एकदा काय झालं की एक शहरामधील उंदीर, अ टाउन माऊस कुठे गेला, त्याच्या मित्राकडे गेला, त्याच्या भावाकडे गेला. कझिन ब्रदर जो काय होता त्या चुलत भावाकडे गेला त्याला भेटायला. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड्स. आणि जो काही कंट्री माऊस होता, गावाकडचा जो काही उंदीर होता, तो एकदम साध्या सोप्या पद्धतीने त्याचं जीवन जगत होता. तो रेस्टिक फेलो होता, म्हणजेच काय तर अडाणी असा सहकारी तो होता, फेलो होता. देन ही लव्ड हिज टाउन फ्रेंड्स. आणि त्याला त्याचा जो काही शहरी मित्र होता तो खूप त्याला आवडायचा. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. आणि त्याने त्याचे मनापासून स्वागत केले तो जेव्हा त्याच्या घरी आला तेव्हा. देन बीन्स, चीज अँड ब्रेड. आणि हे जे काही पदार्थ आहेत, बीन्स असतील, चीज असेल आणि ब्रेड असेल, हे त्याने त्याला खायला दिले. वर ऑल ही हॅड टू ऑफर. आणि त्याला त्याची ऑफर केली फुकटामध्ये. बट ही ऑफर्ड देम फ्रीली. पण ती ऑफर कशी होती, फ्री होती. द टाउन माऊस रॅदर turned off his long nose at this simple country fare and said. पण त्या शहरी उंदराने
ग्रामीण जेवणाकडे आपले नाक वर करून त्याला म्हणाला की त्याने त्याला नकार दिला की आणि तो म्हणाला की आय कांट अंडरस्टँड, आय कॅन नॉट अंडरस्टँड, मला समजले नाही कझिन, भावा मला समजले नाही, हाऊ यू कॅन पुट अप विथ धिस पुअर फूड, तुम्ही हे निकृष्ट अन्न कसे सहन करू शकता. पुअर फूड म्हणजेच निकृष्ट दर्जाचे अन्न. देन बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री, पण असो तुम्ही गावात यापेक्षा चांगलं काहीही अपेक्षा करू शकत नाही, गावाकडे हेच मिळतं, असा तो त्याला टोमणे देऊ लागला. देन कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह, चल माझ्यासोबत मी तुला दाखवतो जगायचं कसं, लाईफ कशी असते ते माझ्या शहरात येऊन बघ, असं तो त्याला म्हणतो. वेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री, आणि जेव्हा तू बघशील शहरातलं जीवन, जेव्हा तू बघशील यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री, तेव्हा तुला आश्चर्य वाटेल की तुम्ही गावात कसे काय राहू शकता याचं. देन नो सूनर सेड दॅन डन, आणि काही वेळातच द टू माईस, माईस म्हणजे उंदराचं अनेक वचन, माऊसचं माईस, द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल, आणि दोन्ही उंदीर शहराकडे जाण्यासाठी निघाले आणि मोठ्या घरात पोहोचले. दे रिच्ड ॲट द बिग हाऊस देन वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल, आणि जो काय उंदीर होता शहरातील तो कुठे राहायचा, एका छिद्रामध्ये राहत होता. देन यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर आवर लाँग जर्नी, आणि तो त्याला म्हणतो, शहरातील उंदीर त्या ग्रामीण भागातील उंदराला म्हणतो, त्या माऊसला म्हणतो की आता तू थकला असशील, आपण खूप मोठा प्रवास केलेला आहे, तर तू आता काय घ्यायला हवी, रिफ्रेशमेंट घ्यायला हवी, म्हणजेच काय तर अल्पोहार घ्यायला हवा. सेड द पोलाईट टाउन माऊस, जो काय टाउन माऊस होता तो अतिशय नम्रपणे त्याला म्हणाला. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम, आणि तो त्याच्या त्या मित्राला घेऊन एका भव्य जेवणाच्या खोलीमध्ये आला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फेस्ट, आणि तिथे त्यांना एका उत्तम मेजवानीचे अवशेष सापडले. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that was nice. आणि लगेचच त्या दोघांनीही, त्या उंदरांनी जेली आणि केक खायला सुरुवात केली, जे की सर्व कसे होते, छान होते. फिस्ट, फिस्ट म्हणजेच काय, मेजवानी. देन सडनली दे हिअर्ड ग्रोवलिंग अँड बाकिंग, आणि अचानक त्यांना गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा असा आवाज ऐकू आला, आणि तो विचारतो, कंट्री माऊस असतो तो विचारतो त्याला, व्हॉट इज दॅट, हे काय आहे, हा आवाज कसला आहे. सेड द कंट्री माऊस, इट इज ऑनली द डॉग्स ऑफ द हाऊस आन्सर्ड द अदर, आणि जो काय शहरातला उंदीर असतो तो त्याला उत्तर देतो की हा कोणाचा आवाज आहे, हा फक्त घरातील कुत्र्यांचा आवाज आहे, घरातील कुत्रे आहेत. ऑनली, फक्त. सेड द कंट्री माऊस, कंट्री माऊस म्हणाला फक्त. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर, आणि मला हा आवाज अजिबात आवडत नाही, जेव्हा मी जेवत असतो, जेव्हा मी माझं डिनर करत असतो तेव्हा मला हा आवाज, हे संगीत मला आवडत नाही. देन जस्ट ॲट दॅट मोमेंट द डुअर फ्लीव ओपन इन केम टू ह्यूज मॅस्टिप्स, आणि त्याच क्षणी दार उघडले गेले. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डुअर फ्ल्यू ओपन, त्या क्षणी दार उघडले गेले. इन केम टू ह्यूज मॅस्टिप्स, मॅस्टिप्स म्हणजे काय तर मोठा कुत्रा किंवा बलवान असा कुत्रा, डॉग, ते आतमध्ये आले. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ, आणि दोन्ही उंदरांनी खाली पळून गेले. त्याचे काय दोघं उंदीर होते, ते दोघं पण कुठे पळून गेले, त्यांच्या त्या बिळामध्ये पळून गेले. गुड बाय कझिन, सेड द कंट्री माऊस, आणि जो का कंट्री माऊस होता तो त्याला म्हणतो गुड बाय, मला आता इथे थांबायचं नाही. तेव्हा तो दुसरा उंदीर म्हणतो, शहरातला, काय म्हणतो, व्हॉट, काय,
गोईंग सो सून, इतक्या लवकर कुठे जात आहेस? सेड द अदर. देन यस, तो म्हणाला यस, होय. ही रिप्लाइड, तो म्हणाला होय मी जातोय. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. आणि भीती बाळगून केक आणि जेली खाण्यापेक्षा माझ्या गावाकडे शांततेत बीन्स ब्रेड खाल्लेले मला कधीही परवडतील, मला ते कधीही चांगले असतील. अशी ही छोटीशी कथा या धड्यामध्ये, ह्या लेसनमध्ये दिलेली आहे. अँड दीज स्टोरीज ॲडॅप्टेड फ्रॉम इसाप्स फेबल्स. इसाप नावाचे ज्या काही दंतकथा आहेत त्याच्यातून ह्या ज्या काही 2 स्टोरी आहेत ह्या ॲडॉप्ट केलेल्या आहेत. ओके, so if you like this video then please share and comments to this video. Okay, thank you so much.